गोंदिया जिल्ह्यात आजपासून जिल्हास्तरीय अटल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 80,000 विद्यार्थ्यांची याआधी शाळा स्तरावर तसेच तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या। तर आजपासून गोरेगाव शहरातील शहीद जामिया तिमा जिल्हा परिषद शाळेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून 8 तालुक्यातील 1000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला असता। गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडे, उपाध्यक्ष ईश्वर गणवीर, सभापती संजय टेंबरे, पूजा सेठ, सविता पुराम, जिल्हा परिषदेचे सीओ मुरुगनाथम, शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये, सुधीर महामुनी यांच्या हस्ते आज अटल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे। अटल क्रीडा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला जिल्हास्तरीय आपण पाहत आहे जे उत्साहाचे वातावरण इथे आहे आणि आमचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीची संपूर्ण बॉडी यांनी अथक प्रयास या महोत्सवासाठी केला आहे। मी त्या सर्वांचा आभार प्रकट करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद पण देतो आणि शुभेच्छा या विद्यार्थ्यांना पण देतो। किती शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत? इथे 1000च्या वर विद्यार्थी इथे आहेत आणि संपूर्ण गोंदिया जिल्हा परिषदेची जितकी शाळा आहेत त्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे। किती दिवस हा उपक्रम चालणार आणि कुठल्या कुठल्या खेळांचा समावेश आहे? हे 25 ते 29 तारीखपर्यंत जिल्हास्तरीय टुर्नामेंट होणार आहे आणि याचा समारोपीय कार्यक्रम 29 तारखेला इथेच आहे आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम इथे होणार आहे। आणि मी सर्व लोकांना, सर्व पालकांना आणि गोंदिया जिल्ह्याच्या सर्व लोकांना इथे मी आमंत्रित करतो की आपल्या जिल्हा परिषदचे जे मुले आणि मुली आहेत, जे परफॉर्मन्स ते देत आहेत, हे आमच्यासाठी एक गर्वाचा क्षण आहे आणि यामध्ये आपण सर्व सहभागी व्हा। येत्या काळामध्ये आपण सिटी बचाव आंदोलन देखील हा एक घेणार आहात, काय त्यामागची संकल्पना आहे? संकल्पना अशी आहे की जे आपले छोटे छोटे जे प्रयोग आहेत आम्ही याच्यानंतर शाळांमध्ये घेणार आहोत, त्यामुळे आपली पटसंख्या आणि जे शिक्षक जो विद्यार्थी आहेत आपला त्यांच्यामध्ये एक आपसी सामंजस्य निर्माण कसा करायचा असा एक प्रयत्न आम्ही नंतर आपल्याला एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्याला सांगणार आहे। मागच्या वेळेला समारोपीय कार्यक्रमाला सीताजी या ठिकाणी आलेले होते, यावर्षी काय नियोजन आहे आपलं? यावर्षी वोकल फॉर लोकल असा एक संकल्पना आम्ही घेतली आहे। जिल्ह्याचे जे कर्मचारी, आपले जे कलावंत आहेत त्यांना आपण इथे आमंत्रित करणार आहोत आणि सोबत विभिन्न डान्स ग्रुप, विभिन्न कर्तव्य दाखवणारे लोक इथे येणार आहे आणि भव्य आतिषबाजी समारोपीय कार्यक्रमामध्ये होणार आहे। आणि जे आपले ग्रामीण क्षेत्राचे जे लोक आहे यांना हे पाहायला मिळणार आहे की कशी एक जिल्हा परिषद मार्फत एक जे महोत्सव आहे त्याचा स्वरूप इतका मोठा झाला आणि महाराष्ट्र याचे अनुसरण करणार असा मला विश्वास आहे। थँक्यू। तर मागील वर्षीपासून गोंदिया जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्ह्यात अटल क्रीडा स्पर्धेला सुरुवात केली असून या स्पर्धेचा हा दुसरा वर्ष असून मागील एका महिन्यापासून गाव पातळीवर तसेच तालुका पातळीवर अटल क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या असून तालुका स्तरावर खेळलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली असून आज सुरू झालेल्या क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धा ह्या 29 डिसेंबर पर्यंत होणार असून या स्वदेशी खेळांचा समावेश करण्यात आला आहे। यात कबड्डी, खो खो, कुस्ती तसेच इतर स्वदेशी खेळांचा समावेश आहे। तर सोबतच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असून समारोपीय कार्यक्रम हा वोकल फॉर लोकल कलाकृतीने साजरा करण्यात येणार आहे।